तो गाइज वेलकम टू रोज विला. आणि हा खुफिया रस्ता. लग्न करू नका, लग्न करू नका, करा. अरे भांडणं कशाला करते, पैसे भरत मी भरतो. हा क्यूआर आहे ना. अरे पगार आलाय वाटतं. खंडाला घाटात गाडी गेली वाटत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपक झाडे ब्लॉग. सो गाईज घरी झोपलेलो, पण या भावांना काय कामं नाही. माझ्या गावातली भावं आली डायरेक्ट घरी, बोलले चला जाऊया फिरायला. तर फिरता फिरता आलोय असंच लोणावळ्याला. हे बघा, ही सगळी माकडे. एवढी ट्रॅफिक वाचवली आम्ही गाईज. तर गाईज चाललोय आता आम्ही लोणावळ्याला रोज फार्म हाऊसवरती. भावाने बुक केलं आहे. फक्त त्याला स्विमिंग करायची होती म्हणून चाललो आहे आम्ही एवढ्या लांब पनवेलवरून. आता पोचलो आहे लोणावळ्याला आणि थोड्याच वेळात पोचू फार्म हाऊसवरती. तर गाईज तुम्हाला डिटेल्स शेअर करू, कधी कुणाला यायचं असेल तर एकदम स्वस्तात भेटेल तुम्हाला हा फार्म हाऊस आपल्या ओळखीवरती. तर चला जाऊया आणि मजा करूया. कोई इंजन अपने घर पे ले गया, कोई दरवाजा अपने घर पे ले गया, और अगली सुबह जब उन्होंने उठ के देखा तो वो गाड़ी अपने आप सलामत दोबारा बन. तर गाईज रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही पोचलोय फार्म हाऊसवरती. आणि ती थंडी पण आहे तशी थोडीफार. हे बघा, तुम्हाला दाखवतो नंतर. चेक कर बघ. ए मंदा, तुला 2 बॉटल. सिक्रेट रूम. सिक्रेट रूम होते. सिक्रेट रूम. गाईज आमच्या ग्रुपमध्ये दारू पिणारे तर कोण नाही, पण तुम्हाला चकना दाखवतो. 800 रुपयाचा चकना आणला डीमार्टमध्ये. हे बघा गाईज, स्विमिंग पूल पण 1 नंबर आहे इथला. खूप मोठा आहे स्विमिंग पूल. हे बघा, पाणी तर खूप गार आहे आता. हे बघा, इथे बसायला अरेंजमेंटसाठी. सो गाईज ऑल सेट. चला, रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता लोणावळ्याला थंड पाण्याची मजा घेणार आहे आम्ही. जास्त वेळ तर नाही राहू शकत पाण्यात, बट स्टील. सो गाईज 2 वाजलेत तरी अजून पाण्यात जायची हिंमत होत नाही आमची. हे बघा, सगळी तयारी चालू होते. पाण्यामध्ये उडी मारायची. पाण्यामध्ये 6 जणांना वाट लागली, एकत्र उडी मारायची. आता येतानाच आम्ही खोपोलीमधनं कैऱ्या घेतल्यात. या मित्रांनो इथे सर्व असलेले विदाऊट लग्न झालेला बघा. हीच कामं असतात लग्न झालेल्यांची. म्हणून लग्न करू नका का? लग्न करू नका, करा. गरज तर आहे. एक्सपिरियन्स पर्सन आहे. काम सांगायचं आधी वाटता. शेवटी बायकोचा धक्का. त्याची बायको डेंजर आहे भाई. डेंजर आहे. किती हसतोय बघ बायकोचं नाव घेतल्यावर. छोटू अच्छे से काम कर. फाटले बघ किती भाई. मार उडी, वाघ आहेस तू. मार. पब्लिक बिफोर पाण्यामध्ये जाण्याची संधी आहे. मार. हे थांब. हा रिझन काढतोय. चला चला. फ्लॅश चालू आहे.
पाय पलटी मारायची नाही 5 4 3 2 1 बोलते त्याचा हात पकड नाही पकड होता. अरे मला बाबा गाईज अशा प्रकारे सक्सेसफुल झालेलं आहे. आता ढकललंय पहिल्याच पाण्यात. बेकार थंड पाणी आहे. यांची मजा घेऊ आपण. यांना काय नाही वाटत गाईज, कारण की हे लोक गावी खूप खोल विहिरीत पावलेले आहेत म्हणून. काय काय आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? जरीवाडी जा पहिली डुबकी मारली. थंडी आहे. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स थंडीत लोणावळ्याला? थंडी आहे, गार लागते. बाहेर आलोय पण आतमध्ये काय नाही वाटणार आहे. पहिली उडी मारताना वाघ आलेला तुमच्या अंगात. आता वाघाचे साप झालेत हे लोक. जा वाघा मारुडी. लोणावळ्याला येऊन स्विमिंग पूल मध्ये वा एवढी डेअरिंग. जी माझा नवस होता एकदा पूल मध्ये उडी मारी तो पूर्ण झालेला आहे. आता मी जाऊन गप्प बसणार आहे साईडला. राम 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 राम. सो गाईज, ज्यांना पण अशी मजा घ्यायची आहे थंडीत, थंड थंड, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. रोज विलाचं तुम्हाला डिटेल्स शेअर करू आम्ही. असं मग तुम्हाला खाली दिसत असेल त्याचे डिटेल्स, तर नक्की कॉल करून व्हिजिट करा. आणि आमचं कुपन कोड, आमचं नाव वापरा, तुम्हाला डिस्काउंट भेटेल इथे. हो पहिलेच वाढून सांगा का आमचा कॉल आला. गाईज आमचे वाघ आता दमलेत. बस एक एक डुबकी मारून बाय एक एक डुबकी मारून आलेत रूम मध्ये झोपायला. हे बघा झालं यांची झोपायची वेळ. आता वाजलेत 6 वाजत आलेत. गाईज आता आम्ही एक रील बनवतोय मस्तपैकी. हे बघा रेडी होते सगळे. आपण लगेच हात करायचा. अक्षय मम्मी मम्मी गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू लोणावळा मॉर्निंग. काल लेट स्विमिंग पूलमध्ये जाऊन कोलबी आली आमची, म्हणून लगेच झोपलो आम्ही रात्री. थोडा मस्ती वगैरे करून रील बनवले 1-2 आणि त्याचे 10 रिटेक घेतले. तेव्हा कुठे जाऊन सक्सेस झालं एक रील.
सो गाईज आता आम्ही मस्तपैकी रेडी होऊन निघणार आहे गगनगिरी मठात खोपोलीला. चला तर रेडी होऊया पटापट. सो गाईज मस्तपैकी आता फ्रेश झालो आहे आम्ही आणि ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे आमचं. लोणावळ्याला आलो आणि मॅगी नाही खाल्ली असं होतच नाही गाईज. मस्त मॅगी खाल्ली आता गरम गरम आणि आता रोज विलाला बाय बोलतो आहे. आता निघतो इथून. मस्त आहे असा फार्म हाऊस हा गाईज. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या इथे. आपल्या कुमार रिसॉर्टच्या बाजूलाच आहे हे बघा. जर पावसात आले तर बाजूला नदी पण आहे खूप मोठी. हे बघा पाठी बघू शकता हे बघा. आणि हा असा फार्म हाऊस. हा बघा गाईस तुम्हाला रोज विलाचा एक झलक दाखवतो. इथून पण एंट्री आहे. इथून पण जाऊ शकता. हा बघा इथे आराम करायला मस्तपैकी. आणि हा खुफिया रस्ता स्विमिंग पूलसाठी. तिकडे नदी त्या साईडला. तिकडे मस्त चिलॅक्स करायला. तिकडे डीजे. तर गाईज असेच आपण नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला पण इन्फॉर्मेशन देऊया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर दीपक दाढे ब्लॉगला सबस्क्राईब करा गाईज. चला बाय.